तारदाळमध्ये चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत केली मारहाण. सोने तसेच 30,000 रकमेसह केला पोबारा. 7 ते अधिक जणांची टोळी सक्रिय. तारदाळ तालुका हातकणंगले येथील फिल्टर हाऊसजवळ असणाऱ्या प्रसाद कुलकर्णी यांच्या मळ्यात राहत असणाऱ्या विठ्ठल राजाराम गायकवाड व त्यांच्या पत्नी यांना चाकूचा धाक दाखवून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गायकवाड पती पत्नींना मारहाण करून त्यांच्याकडून मणी, मंगळसूत्र, सोन्याच्या रिंगा व पैजण तसेच रोख 30,000 रुपये घेऊन पोबारा केला. तर कुमार समडोळे यांच्या मळ्यात घराचा दरवाजा तोडत चोरीचा प्रयत्न केला. तर घरातील काही जणांना जाग येताच चोरांनी तेथून पळ काढला. तर काही युवकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पलायन केला आहे. सदरची घटना सोमवारी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून चोरटेही हिंदीत बोलत असल्याचं गायकवाड यांनी सांगितल्याने चोरीचा तपास पोलिसांनी अधिक गतिमान केला आहे. यावेळी गडिंग्लज विभागाचे DYSP विक्रांत गायकवाड, शहापूर पोलीस स्टेशनचे सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक लॅब व डॉग यांना पाचारण केलं आहे. सदरच्या घटनेने तारदाळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 5 मिनिट कमी होतं बरोबर बघायचं. एकला 5 मिनिट तुम्हाला काय त्यांनी धमकी दिली? काय दिली? धमकी दिली. चाकू लावली नळ ह्यांच्या ह्यासनी मारलं नळीत आपलं. मला काय केले हे जी झोपलोय नाही बापू, ही अशा आत जी येऊन पडली की नाही 5 बैल येऊन राहिली आणि आत 5 जी होती की नाही त्यापैकी माझ्याकडे इकडे ना इकडे धरून असं मला एक जण दाबाला आहे, एक जण खोपर करे आणि गुडघा घालायला. लाईट होता लाईट होता की हातला एक लाईट होता की एक होता लाईट एक लाईट झोप लागत नाही म्हणून मी लाईट चालू. मला काय केलंय रक्ताचा प्रहार यासारखं काय केलं नाही, नुसतं कुस करलं. बरोबर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक